पत्नी आणि मेहुण्यानं मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हा प्रकार 14 मार्च 2026 रोजी रात्री उघडकीस आला। कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत डोक्यात दगडानं मारहाण व सुरीने वार केल्यामुळे पतीचा जागीच मृत्यू झाला। विजय डोंग्या भोसले वय 35 असं मृताचं नाव आहे। या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत विजय भोसले यांना त्यांची पत्नी कांती भोसले आणि मेहुणा यया बिया काळे राहणार बारामती यांनी बारामतीला राहायला चल या कारणावरून वाद घातला। वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। यावेळी यया काळे याने विजय यांच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले, तर पत्नी कांती हिने सुरीनं कानावर वार केले। लाथाबुक्क्यांच्या मारहाणीत विजय भोसले यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून पत्नी कांती भोसले हिला ताब्यात घेतलं। तिच्या कबुलीनंतर फरार आरोपी यया काळे याचा शोध घेण्यात आला। गोपनीय माहितीनुसार तो रहिमतपूर येथे असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली। अवघ्या 24 तासात दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं।